इतका मोठा कालखंड आपल्या सोबत गेला त्यांचा, ते रामरावजी वडकुते देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळं घटनेचा, परंतु आपल्याच मातीतला माणूस इतक्या उच्च ठिकाणी गेला असल्यामुळं आपल्याच माणसाचं कर्तव्य आहे, आपल्या माणसाचा आपण सन्मान आणि गौरव केला पाहिजे. त्यामुळं रामरावजी वडकुते यांचे सगळे जे काही मित्र परिवार असेल किंवा परभणीतील नागरिक असतील, यांच्या एकत्रित येऊन एका विचारातून, एका निर्णयातून या ठिकाणी भव्य नागरिक सत्कार सोहळा आयोजित करण्याची आम्ही या ठिकाणी संकल्पना केली. सगळ्याच्या चर्चेतून, सगळ्याच्या सहकार्यातून त्या ठिकाणी 12 तारीख येणाऱ्या महिन्यातली एप्रिलमध्ये या ठिकाणी आपण निश्चित केलेली आहे. आणि परभणीतील MIDC परिसरात असणारं जे काही हॉलिडे फन पार्क आहे, या ठिकाणी 12 तारखेला सायंकाळी 6 वाजता साधारणतः परभणी जिल्ह्यातील 1,500-2 हजार लोक असतील त्या कार्यक्रमाला. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा भव्य कार्यक्रम होणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये गेल्याच्या नंतर त्या माणसाने जर ठरवलं तर जे आपल्या परभणीचे असंख्य प्रश्न आहेत, ते प्रश्न आपल्याला मार्गी लावण्यासाठी निश्चित त्यांचा उपयोग होणार आहे. जर हे जे काही प्रश्न आहेत आमचे, आम्ही वारंवार सगळ्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मांडायला लावण्यासाठी आपण आग्रही धरतो. काही जण त्याच्यामध्ये यशस्वी ठरतात, काही जण त्या ठिकाणी अयशस्वी ठरतात, काही जण त्या ठिकाणी निष्क्रिय ठरतात. आपलं असं म्हणणं आहे, लोक काहीच करत नाहीत लोकप्रतिनिधी असं म्हणून गप्प बसण्याऐवजी आपण त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी काहीतरी ठरवून प्रयत्न केले पाहिजे. आणि जर लोकप्रतिनिधी काम करत नाही, लोकप्रतिनिधीचा आपल्याला पाठपुरावा करता येत नाही असं म्हणून घेण्यापेक्षा त्यांचा त्या ठिकाणी निवड झाल्याबद्दल आपल्याला आनंदही झाला पाहिजे, ते आनंद आपण व्यक्तही केला पाहिजे सगळ्यांच्या वतीनं. आणि त्याच्यानंतर त्या आपण कामासाठी त्यांना कामही लावलं पाहिजे, पाठपुरावाही केला पाहिजे, तर आपल्या पदरामध्ये काहीतरी पडल परभणीकरांचा असा आम्हाला या ठिकाणी आशावाद आहे. म्हणून परभणीच्या मातीतला माणूस सर्वोच्च सभागृहात गेला म्हणून आम्हाला सगळ्याला आनंद आहे. आणि हा जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा सगळ्या पक्षातील पुढाऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. जे काही प्रमुख पाहुणे असतील ह्या सगळ्या आमच्या कार्यक्रमाचे, त्याच्यामध्ये आजी आणि माजी जवळपास सर्व आमदार खासदार असतील. त्याच्यामध्ये सन्माननीय ज्येष्ठ नेते सुरेशरावजी वरपुडकर साहेब त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर माननीय नामदार मेघनाताई बोर्डीकर ह्या त्या कार्यक्रमाच्या हस्ते हा सत्कार होणार आहे. आणि चीफ गेस्ट म्हणून, प्रमुख पाहुणे म्हणून परभणीतील आमदार खासदार आजी माजी सगळे असतील, ज्यांचा त्यांच्याशी काही जवळचा संबंध आलेला आहे, असे लोकप्रतिनिधी स्टेजवर असतील. हा कार्यक्रम आयोजित करत असताना आम्ही ह्याच्यामध्ये कुठलाही पक्षाचा या ठिकाणी आडकाठी ठेवली नाही, सगळ्या लोकप्रतिनिधी आपण बोलवलेला आहे. आणि जी आम्ही संयोजन समिती तयार केलेली आहे, स्वागत समिती आम्ही, त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या वेगवेगळ्या पक्षातील जे काही लोक आहेत, राजकीय सामाजिक त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये काम करणारे, त्या सगळ्यांना घेऊन शिले, जरी ह्या आयोजन समितीमध्ये असतील किंवा वरच्या चीफ गेस्टमध्ये असतील, काही छोटे मोठे विचाराचे काही मतभेद असतील, ते सगळे आपण बाजूला काढलेले आहेत. कारण परभणीचा भूमिपुत्र आहे, सर्वोच्च सभागृहात गेलेला आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून एकत्र येऊन भव्य कार्यक्रम करणे या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्या आधी काही लोकांनी त्यांचे छोटे मोठे सत्कार आयोजित केले होते, पण त्यांना सांगितलं की हा सत्कार परभणीच्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं असल्यामुळे त्याच्या अधिकार